नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी, खरं तर खूपच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक नवा अध्याय सुरू झालाय आणि या बदलाचे परिणाम खूप दूरगामी ठरू शकतात. चला तर मग नेमकं काय घडलंय आणि यातले बारकावे काय आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया. तर बातमी ही आहे जी राजकीय वर्तुळात अक्षरशः एकच खळबळ उडवून देणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक मोठा आणि अनेकांसाठी अनपेक्षित असा निर्णय घेतलाय. सुनीता पवार यांची पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. या एका निर्णयामुळे पक्षात आणि राज्याच्या राजकारणातली अनेक समीकरणं बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बरं, ही मोठी घोषणा तर झाली, पण आता आपण थेट मूळ मुद्द्याकडे येऊया. ज्यांच्या हाती आता पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व आलं आहे, त्या सुनीता पवार नेमक्या आहेत तरी कोण? हाच प्रश्न बरोबर सध्या प्रत्येकाच्या मनात तोच घोळतोय. पक्षाच्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या या नव्या नेत्या आहेत तरी कोण? त्यांची पार्श्वभूमी काय आहे आणि त्या पक्षाला आता कोणती नवी दिशा देणार आहेत? सुनीता पवार यांचा परिचय केवळ एक राजकीय चेहरा म्हणून देऊन चालणार नाही. त्यांचं कार्य त्यापेक्षा खूप मोठं आहे. त्या कित्येक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जातात. विशेष म्हणजे त्यांचं संघटन कौशल्य जबरदस्त मानलं जातं. याआधी त्यांनी पक्षातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अगदी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या येण्याने पक्षात एक नवी उमेद जागी झालीय. कार्यकर्त्यांना वाटते की आता पक्ष आणखी मजबूत होईल. पण ठीक आहे, हा झाला त्यांचा परिचय. आता पाहूया की या एका बदलामुळे राज्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो. चला, या निर्णयाचे 3 सर्वात महत्त्वाचे आणि संभाव्य परिणाम पाहूया. या निर्णयाचे साधारणपणे 3 मोठे परिणाम दिसू शकतात. पहिला म्हणजे पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाईल. संघटनेत मोठे बदल केले जाऊ शकतात, काही नवी धोरणे येऊ शकतात. दुसरा, पुढे निवडणुका आहेतच, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पक्षाच्या रणनीतीमध्ये एक नवी ऊर्जा येईल अशी अपेक्षा आहे. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे एका महिलेला पक्षाचं सर्वोच्च पद देणं. हे महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणारे एक प्रचंड सकारात्मक आणि महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. निर्णय तर झाला, पण इथून पुढे काय? पक्षाची पुढची वाटचाल कशी असेल आणि त्यांच्यासमोर कोणती नवी आव्हानं उभी राहतील, ह्याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे. यातला सगळ्यात पहिला आणि तातडीचा प्रश्न जो समोर येतो तो म्हणजे पक्षाच्या नवीन कार्यकारिणीचा काय, ती कधी जाहीर होणार? कारण या नव्या टीममध्ये कोणाकोणाला संधी मिळते यावरच पक्षाची पुढची दिशा अवलंबून असेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षाची पुढची रणनीती. म्हणजे बघा, सुनीता पवार या संघटन कौशल्यासाठी ओळखल्या जातात, त्यामुळे त्या पक्षाच्या धोरणांमध्ये, त्यांच्या राजकीय भूमिकांमध्ये काय ठोस बदल घडवून आणतील हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हो, राजकारणात विरोधकांची भूमिका विसरून कसं चालेल? या मोठ्या बदलावर राजकीय विरोधक काय प्रतिक्रिया देतात आणि मग पक्ष त्याला कसं उत्तर देतो यावरही पुढच्या अनेक राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे वाक्य आहे ना, ते या सगळ्या घडामोडीचं अगदी परफेक्ट सार सांगतं. सुनीता पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी फक्त एक महत्त्वाची नाही, तर एक ऐतिहासिक घडामोड ठरू शकते आणि याचा भविष्यातल्या राजकीय समीकरणांवर खोलवर परिणाम होणार हे निश्चित आहे. तर मग जाता जाता हा एकच प्रश्न शेवटी उरतो. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही खरंच एका नव्या पर्वाची, एका नव्या युगाची सुरुवात आहे की फक्त एक नेतृत्व बदल? या प्रश्नाच्या उत्तरातच खरं तर फक्त पक्षाचंच नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचंही भविष्य